नमस्कार. इंडियन व्हॉईसमध्ये स्वागत. आज महाराष्ट्राला अत्यंत प्रिय असलेल्या व्यक्तीचा जन्मदिवस, छत्रपती शिवाजी महाराज. मी दैवत म्हणत नाही, कारण दैवतीकरण केलं की चमत्कार येतात आणि त्यामुळे कर्तृत्व झाकोळले जाते. शिवाय दैवतीकरणानंतर अनुकरणाची जबाबदारी किंवा शक्यता देखील कमी होते. स्वराज्य स्थापनेमध्ये मानवतावाद होता. अगदी शत्रू गटातील स्त्रियांना देखील सन्मानाने वागवण्याचे तत्व होते. शेतकऱ्यांचे हित होते, न्याय होता, प्रेम होते. आणि या कार्यात महत्त्वाचा वाटा होता सैन्याचा. तत्कालीन काळात सैन्याचे महत्त्व ओळखून त्यानुसार सैन्याची बांधणी केली होती. सध्या सरकार निवडणूक काळात सैन्याचे राजकारण करते, सैन्याच्या नावावर मते मागते. परंतु सैन्याबद्दल खरंच प्रेम आहे का? मग पुलवामाच्या गुन्हेगारांचा शोध अजूनपर्यंत का नाही लागला? सत्यपाल मलिक यांनी म्हटल्याप्रमाणे सैनिकांना विमाने का नाही दिली गेलीत? चीनला क्लीन चिट का दिली? कारण सैन्यावरचं प्रेम हा दिखावा आहे, त्यात फक्त उपयुक्तता आहे. राफेलचं उदाहरण बघा. राफेलच्या किमती, फ्रान्समधली घोटाळ्याची चौकशी, हरवलेल्या फाईल्स हे तुर्तास बाजूला ठेवू. 2012मध्ये भारतीय सैन्याला पुरेशा तयारीसाठी आधुनिक फायटर जेट्सची गरज भासली आणि पूर्ण अभ्यासानंतर त्यांनी 126 एअरक्राफ्ट व अतिरिक्त 63ची शक्यता हे गृहीत धरून डील केलं. म्हणजे आजपासून 11 वर्षांपूर्वी भारतीय एअरफोर्सला किमान 126 विमानांची आवश्यकता होती. मग ती गरज अचानक कमी कशी झाली? अचानक शेजारी राष्ट्रांची मैत्रीचे संबंध बनले का, की अधिक खराब झाले? नेमके काय झाले की कमी विमानात आपले भागले? चीन मित्र बनला की अधिक कुरापती करू लागले? दुसरे उदाहरण म्हणजे अग्निवीर योजना. अग्निवीर योजनेमध्ये सर्वच्या सर्व 75% नाही, सर्वच्या सर्व अग्निवीरांना कार्यकाळ संपल्यानंतर काढून टाकण्यात येईल. 2 त्यांच्या वाटेचा सेवा निधी त्यांना देण्यात येईल, ज्यात पगारातून कापलेल्या पैशांचा हिस्सा मोठा असणार आहे. 3 निवृत्त सैनिकांना मिळणारे कुठलेही फायदे, पेन्शन, कॅन्टीन, आरोग्य सेवा वगैरे मिळणार नाहीत. 4 त्यांनी गोपनीयता पाळायची आहे. त्यानंतर नियमित सैनिक भरतीसाठी नोंदणी करताना संस्थेच्या त्यावेळी जाहीर केलेल्या धोरणावर व गरजेनुसार प्रत्येक पूर्ण झालेल्या बॅचमधील अग्निवीरांना अर्ज दाखल करण्याचं स्वातंत्र्य असणार आहे, ज्यात त्यांची पात्रता व कामगिरी तपासली जाईल. एका बॅचमधून 25% जास्त अग्निवीर घेता येणार नाही. म्हणजे त्यावेळी जर नवीन धोरण आले किंवा आवश्यकता नसेल तर याचं स्पष्टीकरण नाही. शिवाय 25% जास्त घेता येणार नाही म्हटलंय. 25% नक्की घेणार का हे खात्रीपूर्वक लिहिलेलं नाही. निवड झालेले अग्निवीर पुढे 15 वर्ष नोकरी करतील. अर्ज करणाऱ्या अग्निवीरांची निवड होणे हा त्यांचा अधिकार नसेल. याशिवाय आता त्यांनी सैनिकांच्या पेन्शन पॉलिसीत सुद्धा काही बदल हाती घेतले आहेत. 20% किंवा अधिक अपंगत्व असणाऱ्या सैनिकांना डिसेबिलिटी पेन्शन दिले जायचे, ज्यात अपंगत्व आणि सर्व्हिस असे दोन्ही एलिमेंट्स होते. नवीन नियमानुसार त्याला इम्पेअरमेंट रिलीफ म्हणजे कमजोरी भत्ता असं म्हटलं जाईल. ते पेन्शन नसेल. युद्धात इजा होणाऱ्या सैनिकांना मिळणारे वॉर इंजुरी पेन्शन आता वॉर इंजुरी रिलीफ म्हणवले जाईल. का? तर इन्कम टॅक्समधून पेन्शनला मिळणारी सूट मिळू द्यायची नाही म्हणून. अर्थात तुर्तास हा निर्णय फेरविचारासाठी स्थगित केला असला तरी या सरकारच्या हेतूबद्दल शंका आहेच. इनव्हॅलिड पेन्शन म्हणजे कोणत्याही प्रकारे अपंगत्व आल्यानंतर नोकरी सोडल्यामुळे मिळणारे पेन्शन. यासाठी असणारी 10 वर्षाच्या सर्व्हिसची आवश्यकता काढून टाकली होती. पण आता पुन्हा तोच नियम आणतायत. म्हणजे 5 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर जर तशी परिस्थिती उद्भवली तर पेन्शन मिळणार नाही. अकॅडमीत असताना आलेल्या अपंगत्वाच्या नियमांच्या विसंगतीबद्दल सुद्धा टीका झाली होती. ते नियम पुन्हा आणले जात आहेत. मेडिकल सुविधांचे नियम अजून कडक केले जात आहेत. ही आहे त्यांची सैन्याबाबतची भूमिका. आणि आपण अपेक्षा कोणाकडून करतोय? तर सैनिक त्यांना मुलं झाल्यावर बॉर्डरवर मिठाई वाटतात, पण ते घरीसुद्धा गेलेले नसतात. हे बोलणारा नेता कुठल्या पक्षाचा होता? हवाई हल्ले झाले तेव्हाच भाजपला कर्नाटकात 22 जागा मिळतील हे निश्चित झाले. हे बोलणारे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा. भारतीय सैन्याला मोदी की सेना म्हणणारे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री. युद्ध चालू नाही पण सीमेवर सैनिक मरतात कारण आपल्याला काम व्यवस्थित जमत नाही असं म्हणणारे मोहन भागवत. आणि व्यापारी सैनिकांपेक्षा जास्त धोका उचलतो असे म्हणणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. हे झाले सैन्याबद्दल आणि सैनिकांबद्दल. सैनिकांची भरती बहुंशी शेतकरी कुटुंबांमधून होत असते. त्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे सैनिकांच्या घरासाठी सरकारचा दृष्टिकोन कसा हे शेतकरी आंदोलन आणि आत्महत्यांच्या आकड्यांवरनं दिसून येते. सैन्य भरतीसाठी वर्षानुवर्षे तयारी केलेले तरुण अग्निवीर विरोधात आंदोलन करतायत. त्यांचे आंदोलन दडपले जाते. छत्रपती आज असते तर असल्या सरकारच्या विरोधात उभे राहिले असते. अशाच महत्त्वाच्या परंतु मीडियाकडून चर्चेला न जाणाऱ्या विषयांच्या माहितीकरता बघत रहा इंडियन व्हॉईस.
आपल्या सपोर्टची अपेक्षा तर आहेच. धन्यवाद.